लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठे यश मिळालेल्या पुन्हा एकदा सामान्य मतदाराला व कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या विविध क्षेत्रातील नागरिकांना पक्षाशी जोडण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे। संस्थापक अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रत्येक बूथवर 50 नवीन सदस्य करण्यावर भर देण्यात येईल। 6 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार असून सर्वच तालुक्यातील प्रत्येक बूथवर हे अभियान राबवण्यात येईल। भारतीय जनता पक्षाच्या नवीन समर्थकांना पक्षाचे सदस्य करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे। त्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला, युवक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, व्यापारी, उद्योजकसह विविध घटक वर्गांना संपर्क करण्याचा मोठा प्रयत्न होईल। मागच्या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून 1,10,00,000 नोंदविले गेले आहे। आता पुन्हा 50 लाख नवीन सदस्य जोडण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीतील विजय सुनिश्चित करण्यासाठी तब्बल 50 लाख नवीन सदस्य तयार करण्याचे लक्ष्य संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्व मंडळातून 71,000 नवीन सदस्य नोंदवल्या जाणार आहेत। संघटनेची जबाबदारी सांभाळणारे अध्यक्ष, सरचिटणीस व सर्व पदाधिकारी तसेच शक्ती केंद्र प्रमुख या कामी मोठी भूमिका बजावणार आहेत। 7 दिवस आपले घर सोडून पक्ष सांगेल त्या ठिकाणी विस्तारक म्हणून कार्यकर्ते कार्य करणार आहेत। 7 दिवस बूथ पातळीवरील सदस्य व मतदार नोंदणी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करतील। अमरावती जिल्ह्यात संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान प्रसार करण्यासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी सदस्यता अभियान राबवण्यासाठी नोंदणी रथ तयार केला असून उद्घाटन 12 जुलैला पालकमंत्री यांच्या हस्ते केले जाईल। सोबतच 7 आयदेश बनाए या टेंगल लाईन या सदस्य नोंदणी रथ संपूर्ण जिल्ह्यात फिरवणार आहे। सदस्य नोंदणीला 6 जुलैपासून विविध ठिकाणी सुरुवात झाली असून जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अरुण अळसळ, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, आमदार बुंदिले, आमदार प्रभुदास भिलावेकर, सर्व नगराध्यक्ष तसेच नेते पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सदस्यता नोंदणी मोहीम राबवली जाईल। ही सदस्यता मोहीम सर्वदूर राबवण्याची व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, आमदार व मंत्री यांनी पूर्ण ताकद लावावी असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिनेश सूर्यवंशी आदीद्वारा दिल्या गेली। अमरावती जिल्हा भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। संपूर्ण भारतामध्ये नवीन सदस्य नोंदणीचं काम आजपासून देशभरामध्ये सुरू झालं। आज श्यामाप्रसाद मुखर्जी जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत होते त्यांची आज जयंती आहे। या पर्वावर अमरावती जिल्ह्यामध्ये 2 लाख नवीन सदस्य नोंदवण्याच्या कामाला प्रारंभ झाला। आज माननीय पालकमंत्री अनिलजी बोंडे, आपले माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि सर्व तमाम आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या सदस्यतेला प्रारंभ झाला। 11 ऑगस्टपर्यंत ही सदस्यता चालणार आहे। या निमित्तानं एक रथयात्रा आम्ही काढून समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। समाजाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या परिघापासून ज्याला म्हणता येईल की जे दूर आहेत अशांना या प्रभावामध्ये आणण्याचा या निमित्तानं प्रयत्न होणार आहे। बरोबरीनं अमरावती जिल्ह्यातल्या 6 विधानसभांच्या पूर्वतयारीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या अंतिम टप्प्याच्या माध्यमातून बूथ बांधणी, बूथ कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, सामाजिक अभिसरण, सोशल इंजिनिअरिंगचा आढावा असं सगळं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। आणि याच शृंखलेतला पुढचा भाग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना 33,000 राख्या ह्या पुढच्या काळामध्ये ज्या महिलांसाठी म्हणजे उज्ज्वला गॅस असो किंवा अशा तत्सम योजना असो, माननीय मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने ज्या महिलांसाठी योजना राबवल्या त्याचं आभार मानण्यासाठी म्हणून या 33,000 राख्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पाठवल्या जाणार आहेत। त्यानंतर आम्ही एक ज्याला म्हणता येईल की नवीन मतदार नोंदणीचं काम या निमित्ताने आम्ही हाताशी धरलेलं आहे। VCN ब्युरो अमरावती।